सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 6वा. मग राया ते म्हणे संजयो तेची अभिप्राव अवधारी जो श्रीकृष्ण सांगती आता जो योगरूप सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागे नारायणे की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही कैसे देवाची थोरणी निजे जैसे ताणलिया तोयशे विजे गीतेची चवी करुणी पाहिजे तवा अमृत आहे तैसे आम्हा तुम्हा झाले जे आड मोठे तत्व फावले तव धृतराष्ट्रे म्हणितले हे न पुसो तुते तया संजया येणे बोले राया ते हृदय चोजवले जे अवसरी आहे घेतिले कुमारियाचिया हे जाणणे मने हासिला म्हणे म्हातारा मोहे नाशिला एरवी बोलू तरी भला झाला अवसरी ये परिते कैसे कैसेने होईल जादध्या कैसे पाहिल तेवीच एरू रोपू रोषू घेईल म्हणून बिहे परी आपण चित्तिया पुला निकिया परी संतोषला जे तो संवादो फावला श्रीकृष्ण अर्जुनाचा तेने आनंदाचे निधालेपणे सविप्राय अंतकरणे आता आदरेशी बोलणे घडेल तया तो गीते माझी षष्टीचा प्रसंग असे आयनीचा जैसा अक्षराज्ञवी अमृताचा निवाडू झाला तैसे गीतार्थाचे सार जे विवेक सिंधूचे पार नाना योग विविंभव भंडार उघडले का जे आदि प्रकृतीचे विसवणे जे शब्द ब्रह्माशी न बोलणे जे थोणे गीतावलीचे ठाणे रोहो हे पावे तो अध्याय 6वा वरी साई त्याचिया भरवा सांगे जल म्हणून परिसावा चित्त्य देऊनी माझा महाटची बोलू कौतुके परी अमृताती पैजाजिके ऐशी अक्षरे रसिके मेळविन जे कोवळीकेचे निपाडे दिसते नादीचे रग थोडे वेधे परिमळाची विकमोडे जयाचिनी एका रसा दडपणाची या लोभा की श्रवणाची होती जिव्हा बोले इंद्रिया लागे कडंबा एकमेका सहजे शब्द तरी विशो श्रवणाचा परी रसना म्हणे रसू हा आमुचा ज्ञानासी भाव जाय परिमळाचा हातीची होईल नवल बोलती रेखेची वाहणे देखता डोळा पुरे लागे धणे ते म्हणती उघडणे खाणे रूपाची हे जे संपूर्ण पद उभारे तेथे मनची धावे बहिरे बोलू भुजाही आविष्कारे अलिंगावया अशी इंद्रिये आपुलिया भावे जमती परितो सरशेपणेची बुजावे जैसा एकला जग चेववी सहस्र करू तैसे शब्दाचे व्यापकपण देखी जे असाधारण पाहतयास भावाज्ञा भावती गुण चिंतामणीचे हे असो तया बोलाची ताटे भली वरी कैवल्य रसे उगरली ही प्रतिपती म्या केली निष्कामाशी आता आत्मप्रभा नित्य नवी तेची करुणी ठाणा दिवी जो इंद्रिया ते चोरुनी जेवी तयासीची भावे तीथ सवंद्राची निपांगे विन श्रोतया व्हावे लागे हे मनाचे निजांगे भोगीजे गा आहाच बोलाची वालिफ फेडीजे आणि ब्रह्माची अशी अंगा धाडीजे मग सुखेशी सुरवाडीजे सुखची माझी ऐसे हळुवारपण जरी येईल तरी हे उपेगा जाईल गिरवी आगवी गोष्टी होईल मुकिया वैराची परी ते असो आता घवे न लगे श्रोतियाचे कडसावे जे अधिकारी ये इथ स्वभावे निष्काम काम जे आत्मबोधाची आवडी केली सर्गसुखाची कुरोडी ते वाचून येथीची गोडी नेनती नानिक जैशी वायसी चंद्र नोळखिजे तैसा प्रकृती ग्रंथो हा नेनिजे आणि तो हिमाशूची जेवी खाजे चकुराचे तैसा सज्ञानाची तरी हा ठावो आणि अज्ञानाशी आन गावो म्हणून बोलावया विषय पाहावो विषयो नाये परी आणि वादलो मी प्रसंगे ते सज्जनी उपहावी लागे
आता सांगेना काय श्रीरंगे निरोपिले जे. ते बुद्धी ही आकडिता साकडे म्हणून बोली विपाडे सागडे. परीसे निवृत्ती कृपादीप उजळले देखीन मी. जे दिठी पाविजे ते दिठी विना देखिजे. जरी अंतरेंद्रिय लाहिजे ज्ञानबळ ना तरी जे धातू वादाही न जोडे. ते लोहीचे पंधरे सापडे जरी दैवयोगे चढे परसु हाता. तैशी सद्गुरु कृपा होये तरी करिता काय आपुनवे. म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे. तेने कारण मी बोलेन बोली अरूपाचे दाविन. अतींद्रिय परिभोगविन इंद्रियाकरणी. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य असती जेथ. म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगा तू. तो म्हणे पार्था दत्तचित्तू होई आता. श्री भगवान वाच अणाम श्रितः फल कर्मफल कार्यकर्म करोति स संन्यासी च योगी च न निराग्रीणं च क्रियः. ऐके योगी आणि संन्यासी जणी हे एकची शिनाने झनिमाने. एरवी विचारसी जव दोन्ही तव एकची ते. सांडिजे तुझ्याच्या नामाचा अभ्यासो तरी योगो तोची संन्यासो. पाहता ब्रह्मे नाही अवकाश दोही माझी. जैसे नामाचे ने अनारिसेपणे एका पुरुषोत्तमाचे बोलवणे. हा दोही मार्गी जाणे एकची छाया ना तरी एकची उदक सहजे. परिशिनाना घटी भरीचे तसे भिन्नत्व जाणीजे योग संन्यासीचे. ऐके सकळ संमते जगी अर्जुना पाहेगा तोची योगी. जो कर्म करुणी रांगे नव्हेची फळी. जैशी मय हे उद्रिजे जनी अहम बुद्धी विना सहजे. आणि तेथीचे ते बीजे अपेक्षिना. तैसा अन्योयाचेनी आधारे जातीचेनी अनुकारे. जे नेने अवसरे करणे पावे ते तैसेचे उचित करी. परी साठोपू नवे शरीरी आणि बुद्धीही करुणी फळविरी. जायची ना ऐसा तोची संन्यासी पार्था गा परियेशी. तोची भरवसेनी योगेश्वरू. वाचोने उचित कर्म प्रसंगिक ते म्हणे हे सांडावे बद्धक. तरी टाको टाकी आणि कैक मांडीची तो. जैसा क्षाडोनिया लिंपुक इकू सेवेची लाविजा अनिको. तैसेनी आग्रहाचा पायको विचंबे वाया. गृहस्थ श्रमाचे ओझे कपाळी आदीची आहे सहजे. की त्याची संन्यास सभा ठेवीजे सरितेशे पुढती. म्हणून अग्निसेवान सांडिता कर्माची रेखा नोलांडिता. आहे योगसुख स्वभावता आपणापाशे. यं संन्यासमिती बाहुर्योग तं विधी पांडव. न संन्यास्त संकल्पो योगी भवन्ति कच्छन. एके संन्यासी तोची योगी ऐसे एक वाक्य त्याची जगी. गुढी उभविली अनेके शास्त्रांतरी. जिथ संन्याशीला संकल्प तुटे तेथेचे योगाचे सार भेटे. ऐसे हे अनुभवाचे निघटे साचे जया. आरुरुक्षान् मुनेन् योगे कर्म कारणं उच्यत. योगारूढस्य तस्मेव शमः कारणमुच्यते. आता योगाचळाचा निमर्था जरी थाकावा आथी पार्था. तरी सोपाना या कर्मपंथा चुका जनी. येणे यम नियमाचे तडवटे रिगे आसनाचे पाऊल वाटे. येई प्राणायामाचेनी आळकाठे वैरोतागा. मग प्रत्याहाराचा आघाडा जो बुद्धीची आहे पाराया निसरडा. जेथ हटिये सांडिती होडा कळे लंग. तरी अभ्यासाचे निबडे प्रत्याहारी निराळे. नखी लागेल ढाळे ढाळे वैरा
वैराग्याशी. ऐसा पवनाचे पठाडे येता धरणेचे पैसारे. कर्मी ध्यानाचे जवरे सापडे तव. मग तया मार्गाची धाव. पुरेल प्रवृत्तीची हाव. जेथ साध्य साधना खेव. समरसे वय जेथ पुढील पैसे पारुखे. मागील स्मरावे ते ठाके. ऐसी सरिसे सिये भूमिके. समाधी राहे येणे उपाये योगारूढ. जो निरवधी झाला प्रौढ. तयाची या चिन्हाचा निवाडो सांगेन ऐक. यदा हि नेंद्रियार्थशो न कर्म स्वनुपजते. सर्व संकल्प संन्याशी योगारूढस्तदोचते. तरी जयाच्या इंद्रियाच्या घरा. नाही विषयाच्या इरझारा. जो आत्मबोधाचा ओरा पाऊडला असे. जयाचे सुखदुःखाचे अंगे. जगटले मानस चोने घे. विषयापाशी हे आर्या सेनारी घे. हे काय म्हणोनी इंद्रिये कर्माच्या ठाये. वाढीनाली परी कही. फळ हेतूची चाड नाही. अंतःकरणी असतेने देहे तुला. जो चेतनी दिशेने दिला. तोची रूढ योगारूढ झाला. ओळखे तो तेथ अर्जुन म्हणे अनंता. हे मज विस्मय बहु ऐकता. सांगो तया ऐसी योग्यता कवणी द्विजे. उद्धरिदात्म्यानामात्म्यमसादयेत. आत्मेव यात्मानो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. तवा हसोने कृष्ण म्हणे तुझे नवल हे बोलणे. कवनाशी काय दिजेल कवणे अदितीथ. पैयामोहाची शेजे बडिया. अविद्या निद्रस्तु होईजे. ते वेळी दुःस्वप्न हा भोगीजे जन्म मृत्यूचा. पाठी अवसात येचो घे. तेवो दैते आगवेची होय वावो. ऐसा उपजे नित्य सदाव. तोही आपणावाशी म्हणून आपणची आपणया. गातो किजतू असे धनंजया. चित्त देवणी नाथिलिया देहाभिमाना. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मनान्यताः. अनाम्यानस्तु शत्रुत्वे वर्तेत्वात्ममेव शत्रुवत. हा विचारोणी अहंकार सांडिजे. मग असतीच वस्तू होईजे. तरी आपण स्वस्ती सहजे आपण केली. हिरवी कोश कीटकाची परी. तो आपण या आपण वैरी. जो आत्मबुद्धी शरीरी चाडू स्थळी. कैसे प्राप्तीची या वेळे. निदैवा आंधळेपणाचे डोळे. ही असते आपले डोळे झाके आपण. का कवन ऐकू भ्रमलेपणे. मी तो नवे गा चोरलो म्हणे. ऐसा नाथिला छंद अंधकरणे घेऊन ठाके. एरवी होय ते तोची आहे. परी काही किजे बुद्धी तशी नव्हे. देखा स्वप्नीचे निघाये. की मरे साचे जैशी ते शुकाचिनी अंग भारे. नडी का भोवदळी इरी मोहरे. तेने उडावे परिणापुरे मन शंका. वायाचे मान पिढी अटुंबे हिचे आवडी. टिटांतू नडी धरुणी ठाके. म्हणे बांधला मी पुढा. अशा भावनेची या पडे फोडा. की मोकळिया पायाचा जबडा गोव्याधिके. ऐसे काजी विण आतुडला. तो सांगपा काय आणिके बांधिला. मग न सोडीच जुही नेला तोडून अर्धा. म्हणून आपण या आपणची रिपो. नेने वाढलिया या संकल्प. गिर स्वबुद्धी म्हणे बापू. जो नाथिले जे घे. जितात्मना प्रशंस्य परमात्मा समाहिता. शीतोष्ण सुखदुःखेषु
तथा मानापमानयोः ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विरितेन्द्रियः युक्त युक्तेजते योगी समलोकाष्टस्मकाञ्चनः तया स्वदा करणिजिता सकळकामोपशांता परमात्मा परोता दूर नाही जैसा किडाळाचा दोष जाये हरी पंधरे तोची होये तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी हा घटाकारू जैसा निमिलिया तया अवकाशा न लगे मिळो जाणे आकाशा आना ठाया तैसा ध्यंकारू नाथिला हा समळ जयाचा नाशिला तोची परमात्मा संचरला आधीची आहे आता शीतोष्णाची वाहनी तेथ सम सुखदुःखाची कडसणी येन समती काही बोलणे मानापमानाची जे जिये वाटा सूर्य जाये ते उते तेजाचे विश्व होई तैसे तया पावे ते आहे तोची म्हणवणी देखे मेघोणी सुटती धारा तियाना रूपती जैशिया सागरा तशी शुभाशुभे योगेश्वरा नोहतियाने जो हा विज्ञानात्मभावे तया विवरता जहाला वावे मग लागला तव लाहे तव ज्ञान ते तुझी आता यापकू मी एके देशी हे उहा पोही जे ऐशी ते करवी ठेली आपेशी दुजन विना ऐसा शरीरीची परी कौतुके परब्रह्माचे ने पाडतुके जेने जितुकी एके इंद्रिये गा तो जितेंद्रियू सहजे तोची योगयुक्त म्हणुजे जेने साने थोर नेनिजे कवणा काळी देखे सोनियाचे निखळ मेरू ईसने टिढाळ आणि मातीचे ने निठळ सरसेचे निमाणे पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐशे अनद्य रत्न चोखडे देखे दगडाचे निपाडे निचाडू ऐसा सुहन्मित्रायुदासे नमध्यस्तद्वेषं बन्धुष्यो साधुषु च पापे यो समबुद्धी विशस्यते तीत हृदय आणि शत्रू का उदासू आणि मित्र हा भाव भेदू विचित्रू कल्पू कैसा तया बंधू कोण कहाचा द्वेषी पहा कवण तयाचा मेची विश्व ऐसा जयाचा बोध झाला मग तयाची दिठी अधोत्तम असे किरोटी काय परिसाची कसवटी वानिथा की जे ते कैसे निर्वाणा सुवर्णाची करी तैशी जयाचे बुद्धिचराचरी होय साम्याचे उजरे निरंतर जे ते विश्वंकाराचे विसुरे जरी आहाती आनारे आकारे तरी घडेल एकची भंगारे परब्रह्मे ऐसे जाणणे जे बरवे ते फावले तया आगवे म्हणून आहाच वाहाच न झकवे येणे आकारा चिन्हे धापे पटा माझी दृष्टी दिशे तंतूची सोगसृष्टी परितो एक वाचुने गोष्टी दुजी नाही ऐसेने प्रीतीते हे गवसे ऐसा अनुभव जयाते असे तोची समबुद्धी ये अनारिशे नव्हे जाणे जयाचे नाव तीर्थ राहो दर्शना प्रशंसजी ठावो जयाचे ने संगे ब्रह्मभाव बळताळास हे दयाचे ने बोले धर्मुजे दिती महासिद्धी ते ये देखे स्वर्गसुखाची ये खेळू जयाचा विपाये जरी आठवला चित्ता तरी दे आपुली योग्यता हे असो तयाची प्रशंसिता लाभू लाथे योगी युजेत सत्तन्मात्मानो रहंसि स्थितः एकाकी यत चिंतात्मा निराशिरं परिग्रहाय उडती असवे नायसे जया पाहिजे अद्वैत दिवशे मग आपण पाशी आपले असे अखंडित
ऐशा दृष्टी जो विवेकी, पार्था तो एकाकी सहजे अपरिग्रही, जो तिही लोकी तोची म्हणावणे. ऐसी असाधारणे निष्पत्राची लक्षणे, आपुले निवसपणे श्रीकृष्ण बोले. जो ज्ञानी असा बापू, देखना ते दिजीचा दीप, जया दादुलयाचा संकल्प ईश्वरचे. प्रणवाची पेठे झाले शब्द ब्रह्मा माझे इठे, ते जयाचे यथा कुठे ओढून पुरे. जयाचे अंगिके तेजे, आओ रविशशीची या वाणिजे, म्हणून जग हे ओसजे विनासे तया. हागा नामाची एक दया ते, दहाता गगनाची दिशेटाचे, गुण एक एक काय तयाचे, आकडीशील तू म्हणून असो हे वानने. सांगुणीने कवनाची लक्षणे, दावी मिशिणे का बोललो ते. एकेंद्रिताचा ठाऊची फोडी, ते ब्रह्मन विद्या किजेल उघडी, तरी अर्जुना पडी हे गोडी नासेल हण. म्हणून ते तैसे बोलणे, नवे पातळ आड लावणे, केले मौनेची वेगळे वाने भोगावया. जया स्वयंभाव अतको, मोक्ष सुखा लागो निरंको, तयाची दिठीचा धने अळंकू, लागेला तुझ्या प्रेमा. विषाये अहंभाव याचा जाईल, मी तुझी हा जरी होईल, तरी मग काय विजल एकलिया. दिठीचे पाहता निविजे, का तोंड भरणे बोलिजे, नातरी दाटवणे खेव दिजे. ऐसे कोण आहे आपल्या मनावरवी, असमरी गोठी जीवे ते कवणीसी चावळावी. जरी ऐक्य झाले या काकुळते जनार्दने, अन्योपदेशाचे हातासने, बोला माझी म्हणमणे अनंगू सरले. हे परिसता जरी कानडे, तरी जानपा पार्थ उघडे. कृष्ण सुखाचे निरूपणे ओतले वा, हे असो वयसेची शेवटी, जैसे एकची वे वासोटी, मग ते मोहाची त्रिपुटी नाचू लागे. ऐसे झाले श्री अनंता, ऐसे तरी मी म्हणता, जरी दयाचा न देखता अतिशय येथ. पहा नवल कैसे चोज, के उपदेशो के ते झुंज, परी पुढे पलवाचे भुज नाचत असे. आवडी आणि लाजवे, व्यसन आणि शिनवे, पिशे आणि न भुलवे, तरी ते काही म्हणून भावार्थ तो ऐसा. अर्जुने मैत्रियाचा कुवासा, नाचा के सुखे शृंगारलिया मानसा. दर्पण तो या परी बाबा पुण्य पवित्र, जगी भक्ती विजयाची सुक्षेत्र. तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागे, जो का आत्मनिवेदना तडाची, जे पीठिका होय सांख्याची. पार्थ अधिष्ठात्रे तिथीचे मार्तुका गा, पासीचे गोसाविना विसिजे, मग पायिकाचा गुण घेईजे. ऐसा जन तो सहजे पडी हरी, पाहे अनुरागे भजे. जे पुरुषोत्तमा मानिजे, ते पती होणे काय न वनिजे पतिव्रता. तैसा अर्जुनेशी विशेष व्हावा, ऐसे आवडेला माझा जीवा. जे तो त्रिभुवनाची देवा, एकाय धनु झाला जयाची ना आवडीची निपांगे. अमृत ही मूर्ती आवेगे, पूर्णा ही परिण लागे अवस्था जयाची. तव श्रोते म्हणती देव, कैसे बोलाची व्हाव, काय नादात हण बरवा. जिरोनी झाली हा हो नबल नव्हे देशे, मराठी बोलीजे तरी ऐसे. वाने पडता हे आकाशी साहित्य रंगाचे, कैसे उन्मेष चांदणे तार, आणि भावार्थ पडे गार. हेची लोकार्थ कुमुदिनी फार, साविया होती चाडाची निचाडा करी. असे मनोरथी येत होरी, जेणे विवळले अंतरी जेतडोलू आला. ते निवृत्ती दाशे जाणितले, मग अवधान घ्या म्हणितले. नवल पांडव कुडी पाहले कृष्ण दिवशी, देवकिया उदरी वाहिला. यशोदे सायशे पाडिला, शेकी उपे गाणेला पांडवाशी. वनवणे बहुदिवस बुडगावा, का वसुरव पाहुणे विनवावा.
हाजी सोसुतया सदैवा पडेची ना. हे असो कथा सांगे वेगी. मग अर्जुन म्हणे सलगे, देवा ये संत चिन्यांगी. न ठाकती माझ्या येरविया लक्षणाचे निजसारा. मी आपडे किरा पुला परी तुमचे निबोल अवधारा. थोरावे जरी मी तुम्ही चित्त द्याल, तरी ब्रह्म म्या होईजेल. काय झाले अभ्यासेल सांगाल जे. हावणीनो कवनाची कहाणी ऐकोणी लागजत असो अंतकरणे. ऐसे झालेपणाची शिरयाणे कायसे देवा. हे सांगे म्या होईजो का. ये तुले गोसावी आपलेपणा किजो का. तव हसोणी श्रीकृष्ण हो का करू म्हणते. देखा संतशु एक न जोडे, तवची सुखाचे सोगसाकडे. मग जोडलिया कवणेकडे आपुरे. असे तैसा सर्वेश्वरू बळीया सावेके. म्हणून ब्रह्मही होय तो कौतुके. परी कैसा भारे हातला पिके देवाचेनी. दो जन्म सहस्राची यासाठी इंद्रादी काही महान भेटी. तेव्हा आधीना की तुला किरटी. जे बोली तो नसाही. मग ऐसा जी पांडवे म्हणितले म्या ब्रह्म व्हावे. ते अशेष ही देवे अवधारिले. तीत ऐशी एक विचारिले. ज्या ब्रह्मत्वाचे डोहळे झाले, परी उदरा वैराग्य आले. आहे बुद्धीचिया एरवी दिवस तरिया आपुरे. परी वैराग्य वसंताचे निभरे. जे स्वभाव मेहुरे मोडीनी आला. मोडणी प्राप्त पडी पडता. याशी वेळून लागेला आता. होय विरक्तू ऐसा अनंता भरवसा झाला. आणि जे जे हा दिष्टील ते आरंभीच या फळेल. म्हणून सांगितला न वचेला अभ्यासू आया. ऐसे वरोणिया श्रीहरी म्हणितले ते अवसरे. अर्जुना हा अवधारी पंथुराजू. तेथ प्रवृत्ती तरुचिया बुडे. दिसते निवृत्ती फळाची कोंडी. जे मार्गाची कापडी महिषोजुनी. पै योगी वंदे वाहिले. आडवी आकाशी निघाली. की ते अनुवादाची पावली धरणू पाडिला. ध्येय आत्मबोधाचे ने उजुकारे. धाव घेतली कसरे. ही रसकड मार्ग निदसुरे सांडुनिया. पाठी महर्षी येणे आले. साधकाचे सिद्ध झाले. आत्मविद थोरावले येण्याची पंते. हा मार्ग जय देखीजे तै थान भुक विसरीजे. रात्री दिवसून येणे वाटी ये. चालता पावलं जिथ पडे. ते ताप वर्गाची खाणे उघडे. आडलिया तरी जोडे सर्व सुख. निघीजे पूर्वलिया मोहरा. की जे पश्चिमेच्या घरा. निच्छोळपणे धनुर्धरा चालणे तिचे. येणे मार्ग जया ठाया. जाईजे तो घाव आपणची होईजे. हे सांगो काय सहजे जानशी तो. तेथा पाडता म्हणतले देवा. तरी तेचे मग केव्हा. का आरती समुद्राने न काढावा बुडतो जिमे. तवा कृष्ण म्हणती ऐसे. हे मी खड बोलणे कायसे. आम्ही सांगत असो आपेसे वरी पुशिले त्वा. सुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमान सनमान्य मान्यनः. नित्या छतो नाति निजा कुशोत्तरम. तरी विशेष आता वरे जल परी ते अनुभवे उपयोगा जाईल. म्हणून तैसा एकला गेलं स्थान पहावे. जेत आराणके जेनी कोंडे बैसविला. उठे नावडे वैराग्याशी दुनिव चढे देखोलिया. जे जो संती बसविला ठाव. संतोषशी सावावो मना होय उत्सव धैर्याचा अभ्यासाची आपण. याते जरी हृदयाते अनुभववरी. ऐशी रम्यपणाची थोरी अखंड जेत जया आळ जाता. पार्था तपश्चर्या मनोरथा पाखंड याही आस्था समूळ होय. स्वभावे वाटे येता जरी वरपडा झाला. अवचिता तरी सकाम हे परी मागोता निगो सर. असे ऐसे न ह्याचे राहावे. ब्रह्मतयाची वैसवी थापडवणीचे वावे. विरक्ती दाधे
हे राज्यावर सांडीजे मग निवांता इतिची असीजे ऐशे शृंगारिया जीव उपजे देखत खेओ जे येणे माणे बरवंट आणि तैशेची अति चोखट जेत अधिष्ठान प्रगट डोळा दिशे आणि काही एक पहावे जे साधकी वसते होवावे आणि जनाचे ने पाय रावे रुडेची ना जेत मृताचे नि पाडे मुळाही सगट गोडे जोडती दाटे झाडे सदा पडते पावला पावली उदके वर्षा काढाविन अति चोगे निझरे का विशेषे सुलभे जेत हात पुही आडमाडो जाणे जे तरे शीतळू पवनी अति निच्छडो मंद झुडके बहुत करुणी निच्छड दाटन रिगे श्रीपद शुकहण षटपद ते नाही पाणी लगे हंस दोन्ही चारी सारसे कवणे नैके वेडे वैसे तरी पोकळ ही हुका निरंतर नाही तरी आली गेली काही होतू का मयुरीही आत्मी नाना म्हणू परी आवश्य पांडवा ऐसा ठाव जोडावा जेत निढूळ मठवावा का शिवालय दोही माझी आवडे ते जे मानले होय चित्ते बहुत करुणी एकांते बैसेचे गा म्हणून तैसे ते जाणावे मनार हा ते पहावे राहील ते थर चावे आसन ऐशे वरी चौखट मृगसेवडी माझे धृतवस्त्राची घडी तळावटी आंगोडी कुशाशूर सकोमळ सरिषे सुबोध्य हाती आपेसे कपाडे तैसे उजा घाली परी साह्याची उंच होईल तरी अंगहण डोलेल नीच तरी पावेल भूमी दोषो म्हणून तैसे न करावे समभावे धरावे हे बहु असो व्हावे आसन ऐशे तत्रोकाग्र मनः कृत्वा यत चिन्तेन्द्रिया क्रियः उपविशयासने योज्या योगोन्मा विषादये मग तेथे आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभाविजे जेत स्मरणतेची आदरे सबाह्य सात्विके भरे जव कठिण्य विरे अहंभावाचे विषयाचा विसरू पडे इंद्रियाशी कसकस मोडे मनाची घडी घडे उदया माझी ऐक्य हे सहजे फावे तव राहिजे मग तेनेची बोधे बशीजे आसनावरी आता अंगाते अंगवरी पवनाते पवनोधरी ऐसी अनुभवाची उजरी हेची लागे प्रवृत्ती मागोती मोहरे समाधी एलाडी उतरे आगवे अभ्यासू सरे बैसत खेओ मुद्रेशी प्रौढीयसी तेची सांगिजेल आता परियेशे तरी उरुया गगनाशी जडवणी घाली चरण तळे देहंडे आधार द्रुमाच्या पुढे सुघडतेची गाडी संचरी पा सव्यतो तळी ठेवीजे तेने शिवनेमध्ये पिढीजे वरी वैसे तो सहजे वामचरण उदमिरा आतोते चारी अंगुळे निघते तेद साध्यासाठी सांडुनिया माझी आंघोळा एक निघे ते तटाचे चेने उत्तर भागे नेटीजे वरी अंगे पिरलेली उचलिले का नेनिजे तसे पुष्टीत उचलीजे उल्पद्वय धरीजे देनेचे वाणे मग शरीरा सोचू पार्था अशेषही सर्वता प्राशनीचा माथा स्वयंभूय अर्जुना हे जाण मूढबंधाचे लक्षण वज्रासन गौण्य नामयाशी ऐशे आधारे मुद्रा पडे आणि आधीचा मार्ग मोडे तीथ पाणू आतुलेकडे ओहटो लगे समकाय शिरोग्रीव धरयत्र चलस्थिर सपेक्ष नासिग्राग्र स्व दिशश्वानन्वलोकय तव करसंपुटे आपेसे वामचरणी बैसे तव बाहुमुळे दिशे थोरीव आले माझी उहायले निदंडे शिरकमळ होय गाढे नेत्रधराची कवडे लागू पाहती वरती पाळती न ढळती अडाची तडी पुंजाळती तेथ
अर्धो न मिलित स्थिती उपजे तया. जेठी रावणे आतुलेकडे बाहेर पावली धाडी कोंडे. देह ठाई ठावे पडे नासागृह पिटी. ऐसे आतुरची रचे बाहेरी मागुती न वचे. म्हणून राहण्या आदिये दितीचे तेथीचे होय. आता दिशांची भेटी घ्यावी का रूपांची वास पहावी. हे चाडसरे आगवी अपेसया. मग कंठनाळ आटे हनवटे हडवती दाटे. ते गाडी होऊनी नेटे वक्षस्थळी. माझी घटिका लोपे वरी भाऊजो आरोपे. तो जळ धरू मनीपे पंडो कुमारा. नाभीवरी पोखे उदय हे थोके. अंतरी फावे उदय कोशो. स्वादिष्टाचा वरीची लेकाठी. नाभिस्थाना तडवटी. बंधू पुढे किरटी उडूया नातो. ऐसे शरीरा बाहेरलीकडे अभ्यासाची पाखर पडे. तव आतुत्राय मोडे मनोधर्माशी. प्रशात्मानं विगतार्भे ब्रह्मचारींद्र ते स्थित. मन संयम्यमचित्यो युक्त आसीत पतपरा. कल्पना निमे प्रवृत्ती शमे अंग मन विरमे सावियाशी. शुद्धा काय झाली निद्रा केवती गेली. हे आठवण हरपली न दिशे वेगा. जो मूळबंधे कोंडिला अपानु मागोता मरडला. तो सेवेची वरी सालंडला धरी फुगो. शोभेले पडे माझे वायला ठाई गाजे. मणिपुरेची झुंजे रावणिया. मग थावलिये वाहुटुडी. सौख्य येऊणे गरडहुडी. बाळपणीची कुडी टुडे बाहेर घालिये भितरी वडी न धरे. कोठ्या माझी संचरे कफवित्याचे थोरे उरवणी दिये. हातूचे समुद्र ओलांडी विधाते पर्वत फोडी. हातीला मज्जा काढी अस्थिगत नाडी ते सोडवी. गात्रा ते बिघडवी साधका ते विडसावी परिविहाविना. व्याधी ते दावे सवेची हारवे. आप पृथ्वी कालवी एक वाट. तव एकीकडे धनुधरा आसनाचा वारा. शांती करी उजगारा. कुंडली ते नागिरीचे पिले. कुंकुमे नहाले उडण घेऊन आले. शेज जैसे तैसे ते कुंडलीने मोठगी ओट वडणे. अधोमुख सर्पिणी नेली असे. विदुलतेची विडी वाही जोळाची घडी. पंधरयाची चोखडी गोटी व जैशी तैशी सुबोध आटली. पुष्टी होती जाटली ते वज्रासने चिमुटली सावध होय. तेथे नक्षत्र जैसे उलडले की सूर्याचे आसन मोडले. तिजाचे बीज विरुडले अंकुरेशे तैशी उडी आती सोडिती. अवधिकी अंग मोडिती कंदावरी शक्ती उठली दिशे. सहजे बहुता दिवसाची भूक वरी चिवविली ते होय मिख. मग आवेशे पसरी मुख उन्होजो. तेत उदय कोशी तडवटी. जे पवन भरे किरटी. तया सगळी याची मिठी देऊणी घाली. मुखीच्या ज्वाळी तळीवरी कवडी. नासाची उडवाळी आरावू लागे. जे जे ठाय समास तेथ हाच जोडे घाऊस. पाठी एक दोन्ही घास याशी भरी. मग तळवे तळहात शोधी उर्वीचे खंड भेदी. झाडागी संधी प्रत्यंगाचा अधोभाग तरीन सांडे. परी नखीचेने सत्व काढी. त्वचा धुवणे जडी पिंजरेशी अस्थिचे नळे निरपे. शिराचे हिर ओरपे तव बाहेरेवी बिडुडी करपे. रोमा विजांची मग सप्त धातूच्या सागरी. तहा नेली गोट घरी आणि सेवेची उन्हाळा करी. खडखडीत नासा पोटवणी वारा. जो जात असे अंगुठे बारा. तो गची धरुणी माघारा. आतू घाले तेथ अर्धवर ते अंकुचे. उद्वत तडवत खाचे तया शेखचा. ठेवा माझी चक्राचे पदरावरती. एरवी तरी दोन्ही तेव्हाचे मिळंती. परी कुंडलिनी नावेक दूषित होती.
ते तया ते म्हणे परोती तेच काय येथे अनेके पार्थिव धातू आघवी आरोगिता काही निरवी आणि आपाते तव ठेली पुसोनिया ऐशी दोन्ही भूते खाये तेवेळी संपूर्ण धाये मग सौम्य होणी राये सुशुकदेवाशी ते तृप्तीचेने संतोषे गरुड दे वर्मी सुमुखे तेने तिये चेने पियुखे प्राणोजिये तो अग्नी आतोनी निघे परिस बाह्य निवांतोनी लागे ते वेळी कसून बांधिते अंगे सानेली पुढते मार्गे मोडते नाडीचे नवविधपणा वायूचे जाय म्हणून शरीरेचे धर्म नाही इडा पिंगळा एकवटती गाठी तिन्ही सुटती साई पदार फुटते चक्राचे हे मग शिष्य आणि भाणो ऐसा कल्पीजे जो अनुमान तो वार्तीवरी पवन गिवसिता दिशे बुद्धीची फुलकी विरे परिमळो घाणे उरे तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी तवा वरिले कडोनिया ढाळे चंद्रामृताचे तडे कान उडवणे मिळे शक्तिमुखी तेने नाळके सरभरे तो सर्वांगा माझी संचरे जेतीचा तीथ मुरे प्राणपवन तातलिये मुशे मीन निघोनी जाय जैसे मग कुंडली राहे जसे उतलिनी तैसे पिंडाचे आकारे ते कळाचे का अवतारे वरी त्वरेची पदरे पांघुरली असे जैशी आबळाचे गुंथे करुणे राहे गवस्ती मग पिटलिया दीप्ती धरून ये तैसा हाच वरी कोरडा त्वचेचा असे पातोडा तो झुडवून जाय कोंडा जैसा होय मग काश्मीरीचे स्वयंभ का रक्त रत्न जिच्या निघाले कुंभ अवयवा क्रांतीचे भांब तैशी दिशे ना तरी संध्या रागीचे रंग काढणे ओढिले ते अंग की अंतज्योतीचे लिंग निर्वाळिले कुंकुमाचे भरीव सिद्ध रसाचे ओतीव मज पाहता सायव शांतीची ते आनंद चित्तीची लेप ना तरी महासुखाचे रूप संतोष रूपे रूप थावले जैसे तो कनक चंपकाचा कडा की अमृताचा पुतळा नाना सासिनला मळा कोवळी केचा होकाजे शारदेचे निओले चंद्रबिंब हेले काती जशी बैसले आसनावरी तैसे शरीर होय जे वेळी कुंडलिनी चिन्ह पिये मग देहाकृती बिहे कृतातुगा वार्धव्य तरी बहुडे तारुण्याची गाठ बिघडे लोकली उघडे बाळशा वायसा तरी तुलीवरी एरवी बाळाचा बाळार्थो करी धैर्याची थोरी निरुपम कनकद्रुमाच्या पालवी रत्नकडिका नित्य नवी नखे तशी वरवी नवी निघती गातही आना होती परी अपाडे साने जती जैशी द्वाही बैसे पांथे हिरयाचे माने कुडालियाच्या करिया सावियाची अनुप्रमिया तैसिया सर्वांगे उदवती आणि मा रोमांचिया करचरण तळे जैशी का रातत्वले पाखाडी व होती डोळे काय सांगो निडाळा चेनी कुंदाटे मोतीये नावडती संपुटे मगशी नवी जैसे तडे शुक्ती पलवाचे तैसे पातियाची कवळी न समाये दिठे झाकळोने निघो पाहे नादिलीचे परी होय गगनाक तिंडिती ऐके देह होय सूर्याचे परी लागव हे वायूचे जे पाणी पृथ्वीचे अंशु नाही मग समुद्रा पैलकडील देखे स्वर्गीचा ओलुचो ऐके मनोगत ओळखे मुंगीचे पवनाचा वारिका ओळखे चाले तरी उदकी पाऊल न लागे येणे येणे प्रसंगे येते बहुता सिद्धी ऐके प्राणाचा हात धरुणे गगनाची पावठी करुणे मधमेचेने दराहुणी हृदया आली ते
कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्य चक्रावतीची शोभा, जया विश्वबीजाची कुंभा, सावली केली जे शून्यलिंगाची पिढी, जे परमात्मया शिवाची करंडी, जे प्रणवाची उघडी जन्मभूमी, हे असो ती कुंडलिनी वाडी, हृदयात आली तव अनुहिताची बोली, चावडे ते शक्तीची अंगा लागली, बुद्धीचे चैतन्य होते झाले, तेने ऐकिले अडूमाडू, घोषाच्या कुंडी नादचित्राची रुपडी, प्रणवाची आमोडी रेखिली ऐसी, हिची कल्पावे तरी जाणीजे, परी कल्पिते कैसे आणीजे, तरी नेन काय गाजे ती ठाई, विसरोणी गेली अर्जुना, जव नासू नाही पवना, तव वाचा ती गगना म्हणोनी घुमे, तया अनाहताचे निमेघे, आकाश दुमदुमो लागे, तव ब्रह्मस्थानीचे वेगे, सहज फिटे ऐके कमळ गर्भाकारे, जे महदाकाश दुसरे, जेथ चैतन्य आतांतुरे, करून हे अशीजे, तया उदयाच्या परिवरी, कुंडलिनी या परमेश्वरी, तिच्याची शिदोरी विनियोगिली, बुद्धीचे निहाके हात बोणे निके, दैत्य तेथ ना देखे तैसे केले, निजकांती हरविले, मग प्राणाची केवळ झाली, ते वेळी कशी गमले म्हणवी पा, हो काजे पवनाची पुतळी, पांघरली होती सोनसडी, ते फिरून या वेगळी ठेवली तिया, नादरी वायूची अंगे झगटली, दीपाची दिजी निवटली, लखलखोणी हरपली विजू गगणे, तैसे उदय कमळा विखे, दिशे जैसे सोनियाची सरी, नातरी प्रकाश जळाची झरी वाहता आली, मग ते हृदय भूमी पोळखे, जिराली का एके वेगे, तैशी शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी, तेव्हा तरी आसक्ती म्हणे जे, एरवितो प्राणो केवळ जाणीजे, आता नाद बिंदू नेनिजे कळा ज्योती, मनाचा हन मारू का पवनाचा आधारू, ध्यानाचा आदरू नाही परी, हे कल्पना घे सांडी, ते नाही ये परवडी, हे महाभूताची फुडी आटणी देखा, पिंडे पिंडाचा ग्रासो, तो या नाथ संगीतीचा दर्शो, परिधावणे गेला उपदेशो, श्री महाविष्णू ध्वनी निताचे केने, सांडोने यथार्थाची घडी झाडवणे, उपलविली म्या जाणवणे ग्राहिक श्रोते, युजंत्रैव सदात्मान योगी नियतमानसा, शांते निर्वाण परमा मसस्ता दिगंछन्ति, एके शक्तीचे तेजो, जेव्हा लोपे तेथ देहाचे रूप हरपे, मग तो डोळ्या माझी लपे जगाचिया, एरवी आदिलाशी ऐसे सावयव तरी दिशे, परिवायूचे का जैसे वळले होयो, नातरी कर्दळीचा गावा, बुंती सांडोनी उभा, काव्यवाची नभा उदयाला तो, तैसे होय शरीर तै ते म्हणीचे खेचर, हे पद होता चमत्कार पिंडी जने, देखे साधकू निघून जाये, मार्गी पावलची ओढे राहे, तेथ ठाई ठाई होय आणि माधिक, परी तेने काय काज आपण पया, अवधारी ऐसे धनंजया, लोभादी भूत्रयादीच्यादिही, पृथ्वी ते आप विरवी, आपाते तेज जिरवी, तेजा ते पवन हरवी उदया माझी, पाठी आपण एक लावरे, परी शरीराची नि अनुकारे, मग तोही निगे अंतरे गगना मिळे, ते वेळी कुंडलिनी हे भाष जाय, मग मारुत ऐसे नाम होय, परिशक्तीपणा ती आहे जवन मिळे शिवी, जलजंधर सांडी कगात फोडी, गगनाची पहाडी पैठी होय, ते ओंकाराची पाठी, पाय देत उठा उठी, पश्यंतीची पाऊठी, मागा घाली पुढे तन्मात्रा अर्धवरी, आकाशाच्या अंतरी विरती गमे सागरी, सरिता जीवी निगब्रह्मरंदी शिरावणी, अहंभावाच्या भ्रमे पसरवणी, परमात्मलिंग धावणे, अंगाकडे तव महाभूताची जेवणे का पिटे, मग दोहीशी होय झटे,
तेथ गणासकट लाटे समरशी दिये. पै मेघाची सुखी निवडला. समुद्र का बोधे पडिला तो मागुता जैसाला आपण पया. तेवी पिंडाचे निमिषे पदी पद प्रवेशे. ते एकत्व होय तैसे पंडुकुमारा. आता तुझे हन होते ही एकची हे आईते. ऐशे विवंचने पुरते हुरेची ना. गगनी गगन लया जाये ऐशे जे काही आहे. ते अनुभवे जो होय तो ठाऊक होनी ठाके. म्हणून तेथीची मात नाचडीची बोलावा हातो. जेने संवादाची गावा आतो. पैठिकी जे अर्जुना एरवी तरी या अभिप्रायाचा जे गर्व धरी. ते पाहे पावे खरी दुरी ठेली. द्यारुलता मागीलकडे तेथ मकराचे अंगण माडे. सडे या प्राणासाकडे गगना येता. पाठी तेथीची तो भेसडला तै शब्दाचा देव मावडला. मग तयाही वरी आटू विनला आकाशाचा. आता मा शून्याची आडोही जेथ गगनाशीची ठाव नाही. तिथ तागा लागेल काही बोलावा या. म्हणून आखरा माझी सापडे ती कानावरी जोडे. हे तैसे नवे पुढे त्रिशुद्धी गा. जै कही देवे अनुभाविली फावे. तै आपणची हे ठाकावे होवणिया. उडती जाणणे ते नाहीचे म्हणून असो किती हेचे. बोलावे आता वाशी धनुर्धरा. ऐसे शब्द जात मागवते सरे. तेथ संकल्पाचे आयुष्य पुरे. वाराही जेथ न शिरे विचाराचा. जे उन्मनीचे लावण्य जे तुरीचे तारण्य. अनादि जे अगण्य परमतत्व. जे विश्वाचे मूळ जे योग ध्रुवाचे फळ. ते आनंदाचे केवळ चैतन्य गा. जे आकाराचा प्रांत जे मोक्षाचा एकांत. जेथ आदी आणि अंतू विरोणी गेले. जे महाभूताचे बीज जे महातेजाचे तेज. तव पार्थाचे निज स्वरूप माझे. ते हे चतुर्भुज कुंभिली जयाची शोभा रूपाशी आली. देगुणी नास्तिकी न केली भक्तवृंदे. ते अनिर्वाच्य महासुख होय आपणचे झाले ते पुरुष. जयाचे का निष्कर्ष प्राप्तीची. आम्ही साधन जे सांगितले त्याची शरीरा जी केले. ते आमचे निपाडे आले निराळलिया. परब्रह्माचे निरशे ध्या कृतीची निमुषे. होती व झाले तैसे दिसती अंगे. जरी हे प्रतीती हनंतरी पावे तरी विश्वची हे आगवे झाके. तव अर्जुन म्हणे निके साचची जी हे. काजे आपण आता देव हा बोलले जो उपाव. तो प्राप्तीचा ठाव म्हणून घडे. इहे अभ्यासी जे दृढ होती ते भरवसेने ब्रह्मत्वा येते. ते साचती अशी रीती कडले मज. देवा गोठीची हे कथा बोधू पण असे चित्ता. म्यान भिवे तल्लीनता नव्हेल केवी. म्हणून येत काही अनारिशे नाही. परिणाव बरे चित्त देई बोलाई का. आता कृष्णा तुवा सांगितला योगो. तो मना तरी आला चांगो. परिण शके करू पांगो योग्यतेचा. सहजे ऐक जे तुले आहे ते तुली असे जरी सिद्धी जाये. तरी हाचे मार्ग सुखोपाये अभ्यासेन. ना तरी देव जैसे सांगतील तैसे आपण पे जरी न ठकेल. तरी योग्य ते विन होईल तेची पुसो. जीवेची ऐशी धारण म्हणून पुसावया झाली कारण. मग म्हणे तरी आपण चित्त देईजो. हा हो जे अवधारिले जे हे साधन तुम्ही निरूपिले. ते आवडतयाशी अभ्यासी नेले पाहू सके. की योग्य ते विन नाही ऐसे हना आहे काही आहे. तिथ श्रीकृष्ण म्हणती काही धनुर्धरा. हे काज किर निर्वाण पर्याने कही जे काही साधारण. तेही अधिकाराचे ओढे पण विन काय सिद्धी जाय. पै योग्यता जे म्हणिजे ते प्राप्तिशे निधान जाणिजे. काजे योग्य होऊन की जे त्यारंभिले पुढे. तरी तैशी येथ काही
सावियाची केणे नाही आणि योग्यतेची खाणी असे नाविक विरक्त झाला. देहधर्मी नियंतो तरी तोची नव्हे व्यवस्तू आदिकरणीया हे तुला लिये आयनी माझी एवढे योग पण तुते जोडे असे प्रसंगी साकडे फेडिले तयाचे. मग म्हणे पाडता ते अशी व्यवस्था अनियमताची सर्वता योग्यता नाही. नात्याश्रतास्तु योगेस्तिन चैकांतमनश्रताः नांचातिष्व प्रशीलस्य जगोत्रोचैव नैव चार्जुन. जो रसनेंद्रियाची अंकिला का निद्रेशी जीवे विकिला तो नाही तनितला अधिकारी या. अथवा आग्रहाची बादोडी क्षुधा क्षुधी कोंडी आहाराची तोंडी मारुनिया निद्रेच्या वाटा नावेची ऐसा दृढवे तेशी अवतरणीनाचे ते शरीराची नव्हे तयाचे. मग योग कवनाचा मारुनिया अतिशय विषय सेवावा तैसा विरोध नोहावा का सर्वदा निरोधावा येई नको. युक्तहाराव्यारस्य युक्तचेष्टस्य कर्मशो स्वप्नावबोधेश योगो भवन्ति दुःखः. आहार तरीशे विजे परियुक्तीचे निमापे विजे क्रियाजात आचरिजे तयाशी स्थिती मापितला बोध बोलिजे मितलिया पावली चालिजे निद्रेही माण दिजे अवसरे के. जागणे जरी झाले तरी व्हावे ते मितले एतुलिनी धातु साम्य संचले अशिल सहजे. ऐशे युक्तीचे निहाते जै इंद्रिया उपिजे वाते तै संतोषाशी वाळते मनची करी. यदा विनायंत स्थितमान्यन्यवावशिष्टते निःस्पृहा सर्वकामेभ्यो युक्तैच्युच्यते तदा. बाहेरयुक्तीची मुद्रा पडे तवा आत सुख वाढे तेथे सहजाची योग घडे नाव्याशिता. जैसे भाग्याची बडसे उद्धमाचे निमिषे मग समृद्धी जात पेसे घररी हे. तैसे युक्तिवंत कौतुके अभ्यासाच्या मोहरा ठाके आणि आत्मसिद्धीसे पिके अनुभव तयाचा. आणि युक्ती हे पांडवा घडे जया सुदेवा तो अपवर्गीय चेरा नेवा अलंकारिजे. यथा दीपो निवांतस्थो नेलते सो मा स्मृता योगिनो यत चित्तश युजतो योगमात्मना. युक्त योगाचे आंग पावे ऐसे प्रयाग जित होय बरवे तीर्थक्षेत्र संन्यासी स्थिरावे माणस तयाचे योगयुक्त तू म्हण येई प्रसंग जाण ते दीपाचे उपलक्षण निवांतीचिया. आता तुझे मनोगत जाणणे काही एक आम्ही म्हणणे ते निके चित्त देवणी परिसावेगा. तो प्राप्तीचे चाडवाहाशे परी अभ्यासीचे दक्षुण होशी ते सांग पा काय यशी द्वाडपणा. अरे पाडता हे जणे सायस गेशी हो म्हणे वाया भुगल ये दुर्जणे इंद्रिये करीशे पाहे पायशाचे अढळ करी. जे सरते जीवित वारे तयाशी जाते वैरी काय जुहाना म्हणे ऐसे हिताशी जे निके ते सारची या इंद्रिया दुःखे एरवी सोपे योगा सारेखे काय आहे. यत्रो परमते चित्त अनिरुद्ध योगसेवया यत्र चैवात्मनात्मानं चान्यात्मने तुष्यते. सुखमाद्यक इदन्दबुद्धिग्रहमतीन्द्रियं वेति यत्र न चैवाय स्थितचलतीतवः.
म्हणून आसना या घडिका जो आम्ही अभ्यास सांगितला निका तिने होईल तरी हो का निरोध या रवी तरी येणे योगे जै इंद्रिया विधाना लागे तै चित्त भेटोरी गे आपण पिया परतवणी परी पाठीमोरे ठाके आणि आपण ते आपण देखे देखत ख्यो ओळखे म्हणून तत्व हे मीचे ती ओळखीचे सरीशे सुखाच्या सामाजी वैसे मगा आपण समरशे विरणे जाय जया प्रीते आणि कोणाही जयाचे इंद्रिय निरती कही ते आपणाचे आपल्या ठाई होनी ठाके यलब्ध्वा परं लाभ अन्यते नाधिकं तथा यस्मात् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचार्यते मग मेरू पासोनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दाटी जो पापरी भारे चितन दाटे पाश श्रेवरी तोडलिया देह अग्नी माझी पडलिया चित्त हा सुखी पडलिया चिवणी नाही ऐसे आपण पारे होणे ठाके मग देहाशी वासना पाहे आणि काही सुख होणे जाये म्हणून विसरे तं विद्यात दुःख संयोग योग योग संहितं स निश्चयेन युक्त योगे निर्वाण्यन चेतसा जया सुखाची गोडी मन आरतीची सेची सोडी संसाराची तोडी गुंतले जे योग्याची बरव संतोषाची राणीव ज्ञानी अशी जाणीव जया लागे ते अभ्यासिले नियोगे सावयव देवावे देखावे लागे देखिले तरी अंगे योगी जेलगा संकल्प प्रभावान कामा सर्वना शेषता मन सेवेंद्रिय ग्राम विनियम्य समाधता तरी तोची योग बापा एके परी आहे सोपा जरी पुत्र शोकू संकल्प दाखविजे हा विषयाते नाम लिया ऐके इंद्रिये नेमाची धरणी देखे तरी ये घालवणे मुखे जीवित्वाशी ऐसे वैराग्य हे करे तरी संकल्पाची सरे वारे सुखे दुतीची धवळाडे बुद्धी नव्हे नांदे शनै हा शनै रूपरमेदा बुद्धिया दूती गृहीतया आत्मसंस्थाम्याः कृत्वा न किंचिदपि चिन्तयेद यतो यतो निच्छलति मनश्चलमस्थिरं तदा स्तोन्यन्यो तदात्म्यन्व वंशन्यदेह बुद्धिधर्या वयवसोटा हरी नाचन भाशी वाटा हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभवने याही एके परी प्राप्ती आहे विचारे हे न ठगे तरी सोपारी आणि कोईके आता नेम चे हा एकला जीवे करावा पुला जैसा कृतनिश्चयाचा बोला बोरा नव्हे जरी तुलेनी चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे नाहीतरी घालावे मोकलोने मग मोकलिले जेत जाईल तेथून नियमाची घेऊन येईल ऐसे निधैर्याची होईल सावयाशी के प्रशांत मनस हे ना योगिना सुखमृत मम उभोंती शांतरजदस ब्रह्मभूतम समं पहाटे केतुलेने एके वेळे तया चिनी मिळे आत्मा स्वरूपाजवळी येईल सहजे तया ते देखोनी अंगा घडेल तेथ दैती दर्शन बुडेल आणि यक्ष तेजे उघडेल त्रैलोक्य हे आकाशी दिशे दुसरे तै अभ्र जै विरे तै गगनेची का भरे विश्व तैसे जैसे चित्तलया जाये आणि चैतन्याची आगवे होये अशी प्राप्ती सुखोपाये आहे येणे
युजत्ते वा सदा माना योगी विगतकल्मषाः सुखेन ब्रह्म संस्पर्शन्मात्यत सुखमाशंनुते. या सोपया योगस्थिती उकलू दिखलागा बहुती संकल्पाची संपत्ती रुसोनिया ती सुखाची नि सांगाते आले ब्रह्मा आतवते तेथ लवण जैसे जळते सांडवणीने तैसे होयत ये मेळे मग सामरस्याची आरावडे महासुखाची दिवाळे जगेशी दिशे ऐसे आपले पाय बरे चालते आपुले पाठीवरी हे पार्था नागवे तरी आणायके सर्वभूतस्थमात्मान सर्वभूतानि चात्मनि इक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनाः योद्मा पञ्चन्ति सर्वत्र सर्वत्र महे पञ्चते तस्मान्न प्रणक्ष्यामि न सच मे न प्राणक्षते. तरी मी तव सकळ देही ऐसे इथं विचारू नाही आणि तसेची माझ्या ठाई सकळ असे हे ऐसेने सचले परस्परे मिसळले बुद्धी घेपे येतुले हुवावे गा एरवी तरी अर्जुना जो एकवटलिया भावना सर्वभूती अभिन्ना माते भजे बुद्धाचेनी अनेकपणे अनेक नव्हे अंतकरणे केवळ एकतत्वी माझे जाणे सर्वत्र जो मजतो एक हा मिया बोलता दिससे वाया एरवी न बोलीजे तरी धनंजया तो मीची आहे दीपा आणि प्रकाशा एक वंकीचा पाडू जैसा तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी जैसा उदगाचेने आयुष्य रसू का गगनाचेने माणे अवकाशो तैसा माझे चेनी रूपे रूपसू पुरुषो तो गा सर्वभूतस्थितयोत्मा भजते त्वमाश्रिताः सर्वथा वर्तमानो इथ योगी मयि वर्तते जेने ऐक्याची दिठी सर्वत्र मातेची गिरठी देखिला जैसा पटी तंतु एक का स्वरूपे तरी बहुते आहाती परी तैशी सोनी बहुवे न होती ऐशी ऐक्याचडीची स्थिती केली नेने ना तरी वृक्षाचे पाणी जे तुली तिथं केली रोपे नाही लाविली ऐशी दैत्य दिवसे पाहिली रात्री जया तो पंचात्मक सापडे तरी मग सांग पा कैसे निआडे तो प्रतितीचे निपाडे मजसी तुके माझे यापकपणा आगवे गवसले तयाचे नि अनुभवे तरी न म्हणता स्वभावे व्यापक झाला आता शरीरी तरी आहे परी शरीराचा तो नव्हे ऐशे बोलवरी होय ते करूये काही आत्मोपवेन सर्वत्र समपंचन्ति योऽर्जुन सुखं वा यदि वा दुःखशयोगी परमो मता म्हणून असो ते विशेषे अथवा आपण प्या सारिखे तो चराचर देखे अखंडित सुखदुःखाशी वर्म का शुभाशुभे कर्म धोयेशे म्हणधर्म निनती जो हे समविषय भाव आणि चित्र जे सर्व ते मानी जैशा अवयव आपले होती हे एक एक काय सांगावे जया त्रैलोकाशी आगवे मी ऐसे सोहावे बोधा आले तयाशी देह एकुक्याती लौकिकी सुख दुःखी तया ते म्हणती परी आम्हा ते ऐसे प्रदिती परब्रह्मीची हा म्हणून आपण पा विश्व देखीजे आणि आपण विश्व होईजे ऐसे साम्यूची एक भुईजे पांडवा हे तू ते बहुधी प्रसंगी आम्ही म्हणो याची लागे जे साम्य परोती जगी प्राप्ती नाही योहं योहस्तवृद्धः साम्येन मधुसूदन एतस्वहं न पञ्चन्ति ने चंचलत्वा स्थिराम चंचलो हि म्हणा कृष्ण परमार्थी बलवद दृढं
तस्ताह निग्रहन्मणे वायोरिव सदुष्करम. तेव्हा अर्जुन म्हणे, देवा तुम्ही सांगा की रामचा कवण परिणा पुसोजी स्वभाव वा मानाची आहे मन कैसे केवढे ऐसे पाहो म्हणे तरी सापडे अरवी रहाटावया थोडे त्रैलोक्य या आणि ऐसे कैसे घडेल जे मर्कट समाधी येईल कारा म्हणलिया राहील महावातो जे बुद्धी ते सडी नीचे आते टाळी दर्याशी हात फळे मिळवनिया जाय जे विवेकाशी बोलवी संतोषाशी चाडा लावी बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा जे निरोधले जे वावे जया संयमीची होय सावावे हे मना आपुले स्वभावे सानिल काही म्हणून मन एक निश्चय राहील मग आम्हाशी साम्य होईल हे विशेषही न घडेल याची लागे. श्री भगवान वाच असंशयं महाभावो मनो दुनिग्रह छलम अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन शगुहते. तव कृष्ण म्हणती साचची बोलत आम्हाशी ते तैसेची या मनाचा किर चपडते स्वभाव गा परी वैरागाचे आधारे जरी लाविले अभ्यास ये मोहरे तरी केतुलेनी एक अवसरे शिरावेल काजे या मनाचे एकनिके जे देखील या गोडीचिया ठाया सोके मरणी अनुभव सुखाशी कौतिके दावित जाईजे असयंतात्मना योगे दुष्पापम इति मेन्मतीय वंशात्मना तु तदा चोक्तोत्वा तुमोपायता. एरवी विरक्ती जयाशी नाही जे अभ्यासी न रिगती कही तया नाकडे हे आमाही ना म्हणू काही परी यमन यमाच्या वाटा नावेची जे काही वैराग्याची शेण करीजे केवळ विषय जडी ठाकीजे बुडी देऊणे या झालिया माणसा काही युक्तीशी कांबी लागली नाही तरी निश्चय होईल काही कैसेनी सांगे म्हणून मनाचा निग्रह होय ऐशा उपाय जो आहे तो आरंभी म्हणून हे कैसा पाहो तरी योग साधन जितुके ते आघवे काय टीके परी आपणपणा अभ्यासून ठाके हेची म्हणो अंगी योगाचे होय बळ परी मन केतुले चपळ काय दादी हे सकळ आपुन हे तेथ अर्जुन म्हणे निघे देव बोलती ते न चुके साचाचे योग बळेची न तुके मनोबळ तरी तोची योग कैसा केवी जाणो आम्ही येथुले दिवस याशी मेथुले नेने म्हणून मनाचे जी मनो अनावत हा आता आघव्या जन्मा तुझेनी प्रसादे पुरुषोत्तमा योग परिचय आम्ही झाला जी. अर्जानुवाच अयंती हा श्रद्धयोपेस्तो योगो चचरितं मानसा अप्राप्य योग संसिद्धेह आगती कृष्ण गच्छन्ति कशिन्त्रोया विभुष्टा चिष्टात्रां प्रविवशन्ति अग्रतिष्ठो महाबाहो निमिडो ब्राह्मणः हते एतन्ये संशयान् कृष्ण चेतुमहर्ष चेशताः त्विदन्यः संशयात्मा शास्त्रं हि श्वेताः आयुपदते. वरी आणिक एक गोसाविया मज संशय सविया तो वचोनी पिढी वया समर्थू नाही म्हणून सांगे श्री गोविंदा कव अपाहे मोक्षपदा मत होता श्रद्धा अपाहे विणा इंद्रिय ग्रामीणे निघाला आस्तीच्या वाटा लागला आत्मसिद्धीच्या पुढीला नगरा येवया तव आत्मसिद्धी न ठगेचे आणि मागती येवयाचे ऐसा असू गेला नारीशी आयुष्य भाणू जैसा सकाळ अकाळी आभाळ आळूमाळू सपाताळ विपाय आले केवळ वसे नावश तैशी दोन्ही दुरावली जे प्राप्ती तव अलग ठेली
आणि अप्राप्ती ही सांडिविली श्रद्धा दया ऐसा ढोला अंतकरला काजी जो श्रद्धेच्या सामाजी बुडला तया होजी कवनागती श्री भगवान वाच पार्थ नैवेहना मूत्र विनाशास्तस्य विद्यते नहि कल्याण कृत कृष्छंद दुरंदी सातगंचते तवा कृष्ण म्हणती पार्था जया मोक्षसुखी असता तया मोक्षा वाचून अन्यथा गती आहे का परी तुले हेची कघडे जे माझारी विसवावे पुढे तेही पर्यायसेने सुरवाडे जो देवा नाही एरवी अभ्यासाचा उचलता पावले जरी चालता तरी दिवसाआधी ठाकता सोनसिद्धी ते अरे ते तुला वेगनवेचे म्हणवणे विसावा तरी निकाशी पाठीमक्षू तैसाची ठेविला असे प्राप्त पुण्यकृता श्लोकानुमे त्वा शाश्वती हसमाः सुचिना श्रीमंता गेहे योगविष्टो विजायते ऐसे कौतिक हे कैसे जे शतमखा लोकसायासे ते पावे अनायासे कैवल्य काचो लकाम मग तिचे हे अमोघ अलौकिक भोग भोगिताई सांग कंटाळे मन हा अंतराय अवचिता का ओढवला श्री भगवंता ऐशे दिवी भोगभोगिता अनुतापी नित्य पाठी जन्मे संसारी परिसकळ धर्माची माहेरी लांबा उगवे आगरी विभव श्रीचा जया ते नीतिपंथे चालीजे सत्यदूत बोलीजे देखवे ते देखिजे शास्त्र दृष्टी वेद तो जगेश्वरू जया व्यवसाय निजाचारू सारासार विचारू मंत्री जया जयाच्या कोणती चिंता पुढी चिंता झाली विश्वराची अतिव्रता जाया ते गृहदेवता अधिरोधी ऐसी निज पुण्याची जोडी वाढीनली सर्व सुखाची कुरवाडी जे जन्मे तो सुरवाडी योगो ऋतू अथवा योगिनामेव कुले भवन्ति भीमधाम इतन्दी दुर्लभन्तरः लोके जन्म यदि उत्तमं तत्रन्तबुद्धिसंयोग लभते पैवदेहिकं यतते च तद्वैतो भयावहा संसिद्धो कुरुनन्दनम् अथवा ज्ञानाग्निहोत्री जे परब्रह्मस्तोत्री महासुखक्षेत्री आदिवंत सिद्धांताची सिंहासने राज्य करीती त्रिभुवनी जे कुंजती कोकिलवणी संतोषाच्या जे विवेक धर्माचे मुळी बैसले आहाती नित्यफळी तया योगिया कुडी जन्म पावे मोटकी देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्यापुढे प्रगटे प्रकाशू जैसा तैशी देशेचे वाट पाहता वायसेचिया गावा येता बाळपणीची सर्वनता वैरी तया ते तिये सिद्धिप्रज्ञेशी लाभे मनाची सारस्वते दुभे मग सकळ शास्त्र स्वयंभे निगती मुखे ऐशे जे जन्म जया लागी देव सकाम स्वर्गी ठेले जप होम करती सदा अमरी भाट होईजे मग मृत्यू लोकाते वाणिजे ऐशे जन्म पाळता का ते पावे पूर्वाभ्यासेन तनैव हियते हव सूक्ष्मविष जिज्ञासुरपि योगेश शब्दब्रह्मांती वर्तते आणि मागील जे सद्बुद्धी जेथ जीवित्वा झाली होती आगवी मग तेची पुढती निरवधी नवील आहे तेथ सदैवा आणि पायाळा वरी द्विअंजना होय डोळा मग देखे जैसे अवलीळा पातळ धने तैसे दुभेद जे अभिप्राय का गुरुगम्य हनठाय तेथे संसरे विन जाय
बुद्धी तयाची बळी इंद्रिये इति म्हणा. मन एकवटे पवना पवन सहजे गगना मिळवणीची लागे. ऐसे नेन काय अपेसे तयाची किजे अभ्यासे. समाधी घर पुशे मानसाचे जाणवणे योगपीठाचे भरतू. काय हा आरंभो भरेचा गौरव की वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपाला. या संसार अमानिते माप का अष्टांग सामुग्रीचे दीप. दैसे परिमळेचे धरीजे रूप चंदनाते. तैसा संतोषाचा काय घडीला की सिद्धी भांडारी हुनी काढीला. दिशे तेने माने रुडाला साधक दशे. प्रयत्नांदतमानस्तु योगी संशुद्ध कन्हीश अनेक जन्मांस चितास्तो यती. परिगते जे वर्ष शताची कोंडी जन्म सहस्राची आडी. लागिता पातला थडी आत्मसिद्धीचे म्हणून साधन जाता गवे. अनुसरे तया स्वभावे मग आयते बैसे जाणिवे विवेकाची. पाठे विचार तर या वेगा तो वेग होई ठाके मागा. मग अविचारणीय ते अंगा घडून जायो. तेथ मनाचे मेहुडे विरे पवनाचे पवनसरे. आपण पापुले मुरे आकाशही प्रणवाचा माथा बुडे. हे तुलेनी अनिवाच्य सुख जोडे. म्हणून आधीची बोड बहुडे तया लागी. ऐशी भ्रमीची स्थिती जे सकळा गतीशी गती. जती अमृताची मृती होऊन ठाके. तेने भोवती जन्म मागले विक्षाचे परिफळे झाडिले. माननी उपदत खेळ उडाली लग्न घटिका आणि तदपतीची सुलग्न लावून ठेवले अहिन्न. दैसे लोपले भ्रंश गगन होऊन ठाके. तैसे विश्व होय जित होय. मागते जेथ लया जाये ते विद्यमानेची देहे झाला तो गा. तपस्वीभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मदोऽधिकः. कमेर्म्य श्वाधिको योगी तस्मा योगी भवार्जुन. दया लाभाची आशा करोनी धैर्यभाऊचा भरवसा. घालीत षटकर्माचा दिवसा. कर्मनिष्ठ काजी एक वस्तू लागे वानोनी. ज्ञानाची वर्जांगे झुंजंता प्रपंचाची समरंगी. ज्ञानी हे घा अथवा निलागे निसरडा. तपोदुर्गाचा अडकडा मती तपिये चढा. जयाची जे भजतिया भज्य यज्ञिकाचे याज्य एवते पूज्य सगळा सदा. तेची तो आपण स्वयं झाला निर्वाण. जे साधकाचे कारण सिद्धत्व मुनी कर्मनिष्ठा वंद्य तो ज्ञानियाचा विंदू. तापसाचा आदो तपोनाथो पै जीव. परमात्मा संगमा जयाचे येणे झाले मनोधर्मा. तो शरीराची परी महिमा ऐशी पावे. म्हणून या लागे तुते मी सदा म्हणे योगी होई अंतकरणे पंडू कुमारा. योगिनामपि सर्वेशा मदर्ते नान्तरात्मना. श्रद्धावानन्न भजते यो मां समे युक्तमो मतः. अगा योगी जो म्हणे जे तो देवाचा देव जाणीजे. आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. तेथ भजता भजन भजावे. हे भक्ती साधन जे आगवे तो मीची झालो अनुभवे अखंडित. मग तया आम्हा प्रीतीचे स्वस्वरूप बोली निवेचे. ऐसे नवे गातो साचे सुभद्रापती. तया एकवटलिया प्रेमा दरी पाडी पाहिजे उमा. तरी मी देहतो आत्मा हिचे होय. ऐसे भक्तचक्रचंद्रे बोलले गुणसमुद्रे. त्रिभुवनिक नरेंद्रे संजयो म्हणे.
तेथ आदिला पासोनी पार्था एकी जे ऐशी आस्था धनावली हे यदुनाथा भाव सरले की सावियाची मणी संतोषला जे बोला अरिसा जोडला तिने हरिके आता उपनरमला निरोपिला तो प्रसंग आहे पुढा जेथ शांत दिशेला उठणा तो पार विजयला मुडा प्रमया विजाचा जे सात्विकाचे निवडपे गेले अध्यात्मक रपे डिडाळले वाफे चतुर चित्ताचे वरी अवधानाचा वासा लागला सोन्यायसा म्हणून पेरावया दिवसा श्रीनिवृत्तीशे ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरुशी केले कोंडे माता हात ठेविला ते पुढे उजची वाहिले म्हणून येणे मुखे जे जे निघे ते संतांच्या उदयी साचीची लागे हे असो सांगे श्रीरंगे बोलिले जे परिते मनाच्या कानी ठेवा ऐकावे बोल बुद्धीच्या डोळा देखावे हे साठवाटी खेळावे चित्ता लागे अवधानाचे निहाते न्यावे हृदया तो ते हे रिजवितील आणि ते सज्जनाची हे सोहिता ते निवविती परिणामाते जीविती सुखाची वाहती लाखोली जीवा आता अजूनशी श्री मुकुंदे नागर बोली जेल विनोदे ते ओयेचे प्रवंदे सांगेन मी इति ज्ञानदेव विरचितया भावार्थ दीपिकाया 6मोऽध्याय। भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। जय श्री कृष्ण।